श्री समर्थ राणा टूर्सच्या वतीनं आपण सर्वांचं ओल्ड गोवा इथं हार्दिक स्वागत. आता आपण जिथे उभे आहेत तो म्हणजे बॅसिलिका ऑफ सेंट बॉम जीसस. मागे जी वास्तू पाहतोय आपण चर्च बॅसिलिका, ते फेमस आहे, वर्ल्ड फेमस आहे पोर्तुगीज आर्किटेक्चरसाठी. त्याच्या तुम्ही बघताय त्याच्या बाहेरून 1605 साली हे तयार झालं. आणि त्याच्यानंतर ज्यांनी सोसायटी ऑफ जीसस या संस्थेची स्थापना केली असे सेंट फ्रान्सिस झेवियर आणि त्यांचे सहकारी होते सेंट लॉयला, या दोघांनी मिळून या सोसायटी ऑफ जीससची स्थापना केली. त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या काळामध्ये, म्हणून सेंट ही उपाधी त्यांना देण्यात आली. त्यांचं फक्त वय वर्ष 46 म्हणजे 46व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. तर 1552 मध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पोर्तुगीज इकडे आले भारतामध्ये, सगळ्यात पहिले सर्वांना माहिती की त्यांनी इन्व्हेन्शन केलं ते म्हणजे गोव्यामध्ये केलं. तर त्याच्यानंतर चर्च स्थापन, या बॅसिलिका नंतर ती बॉडी जी आहे त्यांची ती इकडे घेऊन आली. आता तुम्ही विचार करा की बॉडी का इकडे घेऊन आली, तर असं म्हणतात की जी सेंट झेवियरांची जी बॉडी होती ती त्यांच्या निधनानंतर सुद्धा चिरतरूनच दिसत होती, त्यामुळे ती बॉडी तशीच जतन करून ठेवण्यात आली. त्याच्यामुळे काय करतात, दरवर्षी 3 डिसेंबरला म्हणजे त्यांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला, दरवर्षी 3 डिसेंबरला 10 वर्षांनी ती बॉडी काय करतात, वरती ठेवलेली असते. ती बॉडी दर्शनासाठी खाली आणतात, असं इतिहास आहे. आता जी लास्ट बॉडी खाली घेतली होती ती म्हणजे मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी 2024 ला 3 डिसेंबर 2024 ला ती बॉडी खाली घेतली होती. तर याचं दर्शन करा, म्हणजे ती जी आतून चर्च आपल्याला पाहायचंय